ज्यांनी नुकतंच या मे महिन्यामध्ये आपल्या समालोचन कारकिर्दीतली 25 वर्ष ज्यांनी पूर्ण केली असे तुर्बे गावचे समालोचक पुष्पकजी पाटील सर यांना आपण समालोचन कक्षामधून ऐकूया. कुठेही जाऊ नका. आपण पाहताय संदीपजी गणेशजी नाईक साहेब पुरस्कृत केलेली क्रीडा स्पर्धा NMTCA ऑर्गनाइज नवी मुंबई रबर बॉल क्रिकेट लीग 2025 सीझन नंबर 1. आमच्यासोबत असेच बनून राहा. श्री साई स्पोर्ट्स लाईव्हने ही स्पर्धा खूप चांगल्या उंचीवरती घेऊन गेलेत. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सामना अतिशय महत्त्वाचा आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा खरं तर शेवटचा सामना आणि याच दरम्यान विशालजी मडवी यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. लेजेंड क्रिकेटर घनसोली गावचं ज्यांनी क्रिकेट बरीच वर्ष खेळले त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. जाऊया समालोचन कक्षामध्ये. जोडले जातील साईदास पाटील सर आणि पुष्पक पाटील सर. थँक्यू. धन्यवाद हर्षद. एक लढत पाहायला मिळते कारण महत्वाची लढत असणार आहे दोन्ही संघांसाठी. जातो पहिला बॉल पहिल्या चेंडूवर. काय फटका येतोय नमीच्या चेंडू फळीतून सरळ श्री गणेशा येथे 6 धावांचा. ही सुरुवात असते, ही ओळख असते आणि हा फलंदाज असतो या खेळपट्टीवर. NMTCA आपण बघतोय यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच आता होणारा हा सामना कुक्षेत ॲव्हेंजर विरुद्ध मात्र DR पाटील 11 या अशा मातब्बर संघांमध्ये. कारण हे हिरे मोहरे उचलले आहेत, निवड झाली आहे ह्या खेळाडूंची आणि निश्चितच एक चांगला खेळ या दोन्हीही फलंदाजांच्या या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक रोणच्या खांद्यावर जबाबदारी देताना मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न थांबवला मात्र तेथे सचिनने नमित याला. कारण पहिल्या चेंडूवर षटकार लावला. चांगली सुरुवात येथे पाहायला मिळते आणि येथे उपस्थित मान्यवर आणि उपस्थित लाईव्हचे प्रेक्षक आणि उपस्थित हे सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतोय मी पुष्पक पाटील आणि माझ्या समवेत माझे सहसमालोचक साईदास. तर दोघांचा आवाज ह्या सामन्यासाठी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. जातोय पुन्हा एकदा रोणक. पुढचा चेंडू डाव्या हाताने मात्र गोलंदाजी करतोय. मान सन्मान दिलाय चेंडूला मात्र तिथल्या तिथे घुटमळत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना DR पाटील संघ मात्र पोचतोय तो म्हणजे 8 वर. चांगली सुरुवात पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा तर जमवत आहेत आणि मोठे फटके सुद्धा नमीच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. जातोय पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक जातोय परंतु थोडासा मात्र दुरावला हा चेंडू पासून. परंतु एकच धाव. चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळते. थोडासा आपण बघितलं तर लवकर स्टार्ट घेतलं असतं तर कदाचित चेंडू पर्यंत पोहोचण्याची आस असती. परंतु येथे जीवदान मिळते म्हणायला हरकत नाहीये नमित याला. येस स्टार्ट घ्यायला हवी होती. निश्चितच आमचे लाडके पंच सुद्धा आम्हाला सांगतायत की स्टार्ट हा खूप महत्त्वाचा असतो. सुरुवात महत्त्वाची असते. चांगली सुरुवात चांगला खेळ निश्चितच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जातोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोडकसाठी परंतु स्विंग करून दिला मात्र चेंडू थांबत नाहीये. गोळीसारखा भेदून 1 बाउंड सीमारेषा पार चौकार. निश्चितच चांगली सुरुवात पाहायला मिळतोय. तरी आपण बघतो की साईदास पाटील काय म्हणाल तुम्ही. कारण पहिलं षटक होतं आणि निर्णय जो घेतला होता तो म्हणजे आपण बघितलं होतं हा पुढचा चेंडू आपण पाहायला मिळतोय. परंतु पंच तटस्थ पंच उदय तांडेल मास्टर पंच हे मात्र कवायत करताना दिसतात. पंचांच्या डाव्या एष्टी बाहेर हा अवांतर चेंडू टाकण येथे मात्र होतोय. रोणक याची संघ मात्र पोचतोय तो म्हणजे 13 वर 14 वर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र सुंदर फटका मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण तेथे पाहायला मिळतंय.
कुक्षेत संघाकडून पहिलं षटक येथे संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या संपुष्टीनंतर पहिल्या चेंडूवर मात्र आघात केला होता नमित याने. 6 धावा मिळवल्या होत्या, परंतु कमबॅक केलं रौनक याने, थांबवलं या धावसंख्येला. पहिल्या षटकाच्या खेरीज धावसंख्या मात्र स्थिरावतीये, ती म्हणजे बिनबाद 14 वर. ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. स्पर्धेच्या निमित्ताने विशालजी मडवी साहेब आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी यतीनजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विशालजी मडवी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. लेजंड खेळाडू आपले घनसोली गावचे आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटची भरपूर सेवा केलेली आहे असे आमचे विशाल दादा यांचा शुभ सन्मान NMTCA कमिटीच्या मार्फत केला जातोय. यतीनजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची शाल प्रेमाचं प्रती पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. विशालजी मडवी कॅप्टन म्हणून ओळख आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ हो काय फटका यार, फोटोजेनिक शॉट होता. ठरवलं होतं, रूप दिलं, सरळ भिरकावला चेंडू. पहिला चेंडू स्वराजला मात्र घणाघाती हल्ला नमितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6 धावांनी धावफलक पुढे सरकलं. संघ मात्र पोहोचलाय 20 वर. सायदास काय सांगाल, अशी खतरनाक सुरुवात मात्र एक धडाकेबाज फलंदाजाकडून पाहायला मिळते. अपेक्षा नक्कीच असणार DR पाटील या संघाला. पुष्पक, नमित याच खेळीसाठी ओळखला जातो आणि खऱ्या अर्थाने या वाघाच्या तोंडाला रक्त लागले गेले. आता तो किती शिकार करतोय की त्याची शिकार होतोय हे फक्त आपल्याला पाहायचं आहे. नक्कीच, कारण त्याला थांबावं लागणार आहे. त्याच्यामुळेच जबाबदारी मात्र स्वराजने घेतली आपल्या खांद्यावर. जातो राऊंडा विकेट, परंतु मी थांबणार नाहीये, कारण आज माझा दिवस आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावतोय. 6 धावांनी धाव फलक मात्र पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय बिनबाद 26. DJ या पंच मात्र नक्कीच पूर्णपणे मेहनत करताना दिसतात. बॅक टू बॅक मात्र या षटका खेळाडू असते, मेहनत घेत असतात, सराव होत असतो आणि त्याचं फळ मात्र अशा या सामन्यांमध्ये पाहायला मिळतं. व्हॉट अ बॅट्समन ऑन द क्रीज. काय फलंदाजीचा नमुना. ग्रेट नमित, जबरदस्त फलंदाज आणि एक उंच भुरा असा हा फलंदाज पूर्णपणे आपल्या संघाला मात्र धावांचा डोंगर रचण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळतोय. आणि नाही नाही नाही, बॅक टू बॅक 4. नक्कीच सगळ्यांच्या मनामध्ये T20 युवराज सिंगचं चित्र डोळ्यासमोर उभं राहत आहे, कारण फक्त 2 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 2 चेंडूवर भविष्यवाणी काय घडू शकते. साईदास पाटील, काय आहे क्रिकेटची भविष्यवाणी, काय आहे या सामन्याचा रंग? सर्वांच्या मनात यक्ष प्रश्न आपण म्हणू शकतो. ज्या तऱ्हेने नमितचा इतिहास जर आपण पाहिला, गौरवशाली असा इतिहास, आणि तो कुठल्या रीतीने फलंदाजी करेल याचं उत्तर नक्कीच भेटेल. परंतु ही फलंदाजी पाहून नवी मुंबई क्रिकेटचं भविष्य किती उज्ज्वल आहे याचं उदाहरण मात्र नमित पेश करतोय. नक्कीच नवी मुंबईने खूप मोठे हिरे आणि मोहरे मात्र क्रिकेटला दिलेत. आता मात्र फक्त 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 आणि फक्त पंच कवायत करतात. व्हॉट अ बॅट्समन, क्या बात है नमित. 5 चेंडूवर सलग 5 षटकार लगावतोय. पूर्णपणे सामन्याला जी रंगत आणलेली आहे, हाच तो कलाकार आहे, तो म्हणजे नमित. हाच तो फलंदाज आहे, म्हणजे नमित. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. धावांचा डोंगर आता मात्र पूर्णपणे 44 वर पोहोचतोय. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे आणि ह्या शेवटच्या चेंडूवर नमित विरुद्ध स्वराज असा हा सामना. काहीही होऊ शकतं, कारण चेंडू अजून टाकायचा बाकी आहे. स्वराज समोर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट.
ओ हो चेंडू हवेत. ओ हो नाही मित्रा, समीकरण प्रत्येक वेळेला सांगत असतं गेट द कॅच विन द मॅच, पकडो कॅच अँड जीतो मॅच. अशा फलंदाजाचा झेल सोडताय तर नक्कीच तुम्ही आगीत उडी टाकताय असं म्हणायला हरकत नाहीये साईदास पाटील. थँक्यू 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 सो मच. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. जस्ट डेनिम ब्युटिकचे खऱ्या अर्थाने सर्वेसर्वा आणि अग्री कोळी प्रीमियर लीगला त्यांच्या माध्यमातून संपूर्ण ड्रेस कोड आम्हाला पुरवला जातो. सन्माननीय आदरणीय आमचे करावे गावचे प्रशांतजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रशांतजी पाटील आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंदारजी परब यांच्या शुभ हस्ते प्रशांतजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय जस्ट डेनिम बुटीकचे सर्वेसर्वा आणि त्याचबरोबर अग्री कोळी प्रीमियर लीग जी सातत्याने होत असते त्या अग्री कोळी प्रीमियर लीग मध्ये संपूर्ण खेळाडूंना ड्रेस कोड जो आहे तो प्रशांतजी पाटील यांच्या माध्यमातून पुरवला जातो आणि NMTCA यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. प्रशांत दादा यांचा सन्मान आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातोय. NMTCA चे प्रेसिडेंट अनुपजी पाटील आपण पाहता यतीनजी भोईर असेल मंदार परब जॉईन होत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. नमित साठी थांबवतो सॉरी नमित साठी 500 रुपयाचं पारितोषिक येतले आहे. त्याचे परम मित्र राम बडे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आले. ही पर्वणी आहे, ही शाबासकी आहे आणि हा रंगतदार सामना आहे. नवीन गोलंदाज येतोय पात्र नमित थांबणार नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलर्स नेम प्लीज. संग्राम येतोय. पहिला चेंडू होता आणि सुरुवात मात्र संग्रामची पाहायला मिळते. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. धावांचा डोंगर उभारतोय नमित. जातोय संग्राम. बघूया जबाबदारी खांद्यावर दिली आहे, काय करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. नाही 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 खूपच दुरावला होता. चेंडू सुटलाय आणि निश्चितच चेंडू जातोय मात्र थांबतोय. नशिबाची साथ येते लाभतीये परंतु येथे अवांतर धाव मिळते +1. आपण बघतोय अशा 2 धावा गणल्या जाणार आहेत DR पाटील तुर्भे या संघासाठी. संघ मात्र तिसरं षटक सुरुवात आहे प्रगतीपथावर असताना 47 वर. यस हार्ड हिटर नमित मात्र नॉन स्ट्राईकला. त्याला चांगली साथ मात्र सचिनची लाभतीये. आक्रमकता सातत्याने पाहायला मिळते. राईट अप ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडू थोडासा आपण बघितलं की कधी परिवर्तन केलं होतं. टायमिंग थोडासा फलंदाजाचा चुकला होता. अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे कारण एक वादळ जे घुंगवतंय ते म्हणजे आपण बघतोय मैदानात नमित या नावाचं. हा घातक ठरू शकतो कुक्षेत एव्हेंजर्स या संघाला. जातोय ओमकार. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. नाही नाही खेळून काढला चेंडू मात्र आपण बघतोय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू उचलेपर्यंत फक्त एकच धाव तिथे पूर्ण करण्यात येते. एक चांगली युक्ती येते पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून कारण एक धाव काढून नमितला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवणं खूप महत्वाचं खूप फायद्याचं ठरू शकतं कारण हा एक चांगला फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडूचा हा पूर्णपणे महत्वाचा हा फलंदाज आहे. येथे पंचांकडे दाद मागितली आहे परंतु तटस्थ पंच नेहमीच आपण म्हणत असतो की घारी सारखी नजर मोरासारखे तिखट कान जर कोणाचे असतील तर पंचांचे. दुवा असतो हा क्रिकेट मधला आणि निश्चितच एक अनुभवी पंच उदय तांडेलच्या या माध्यमातून आज या स्पर्धेसाठी आपण बघतोय. जातोय पुन्हा एकदा तिसरं षटक संग्रामच्या हातामध्ये असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावलाय. जागा दिली आहे मात्र खेळून काढलाय चेंडू. गवतामध्ये तिथल्या तिथे राहतोय चेंडू. एक धाव मात्र नक्कीच अपेक्षित होता संग्रामकडून हे षटक कारण 2 षटकं जर बघितली धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 49 वर. 49 बिनबाद 49 आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा सांगायची गरजच नाहीये लोकांना कारण प्रत्येक डोळ्यांनी ते षटकार पाहिलेत. 5 षटकार खणखणीत षटकार नमितच्या चेंडू फळीतून. आता मात्र फुलटॉस. चुकीला माफी नाही. जेवण असतं हे. एखाद्या भुकेलेला माणूस असतो त्याच्या समोर मात्र गुलाबजामची डिश तुम्ही ठेवली आहे. फुलटॉस प्रतिता चेंडू मेजवानी असते ही म्हणजे फलंदाजासाठी आणि त्याचा पूर्णपणे आस्वाद या सचिनच्या चेंडू फळीतून निघालाय तो म्हणजे डायरेक्ट 6 धावांनी. धावफलक 50 पूर्ण करते. अर्धशतक पुढे सरकतंय ते म्हणजे 55 वर. साईदास पाटील काय सांगाल. 3 षटकं मात्र येथे संपुष्टात आलेली आहेत.
थँक्यू सो मच. आणखीन एक शुभ सन्मान आपण या आमच्या NMTCच्या माध्यमातून करणार आहोत. खऱ्या अर्थाने 12 एंटरप्राइजेस करावे 11 हा संघ तयार ज्यांनी केला आणि सलग 8 वर्ष नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचा दबदबा राहिला त्या संघाचे पॅकर हर्षलजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. 12 एंटरप्राइजेस करावे 11 हा संघ तुम्ही नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलात. लगातार 8 वर्ष त्या संघाचा नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती दबदबा होता आणि त्याचे पॅकर सन्माननीय आदरणीय हर्षलजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंदार परब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांच्यावरती माईची शाल आणि त्याबरोबर आपण पाहतोय पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान आणखीन एक करणार आहोत. मी विनंती करेन NMTC कमिटी यांना की आणखीन एक शुभ सन्मान आपण आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करायचा आहे. सन्माननीय आदरणीय स्वप्नीलजी नाईक शेड यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने NMTC ही खऱ्या अर्थाने कमिटी ओपन झाली आणि त्यानंतर स्वप्नीलजी नाईक यांनी सांगितलं की मीही तुमच्या सोबत आहे आणि भरपूर सपोर्ट त्यांचाही राहिला NMTC या कमिटीला. आणि नुकता जो संघ आपण पाहिला होता ना, स्वप्नील नाईक यांनी जो पॅक केला होता दिगोड्याच्या मैदानावरती, तिथे भूषण पाटील नेतृत्व करत होते. सर्व युवा खेळाडूंना नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या एकत्रित घेऊन एक संघ तयार केला आणि स्वप्नील शेठ नाईक यांचा शुभ सन्मान आपण पाहतो या ठिकाणी केला जातोय. स्वप्नील शेठ या स्पर्धेच्या निमित्ताने फक्त दोन शब्द यंगस्टर यांच्यासाठी फक्त जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. पुस्तक विभाग त्याचबरोबर आणखीन एक शुभ सन्मान आपण करणार. सन्माननीय आदरणीय विजयजी भोईर सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करणार. विजयजी भोईर सर, आपण या लेजंड खेळाडू विजयजी भोईर सर ज्याने नवी मुंबई टेनिस क्रिकेटची भरपूर सेवा केलेली आहे, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आपण पाहतोय आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विजयजी भोईर सर लेजंड खेळाडू, गोलंदाजी म्हणून भरपूर चर्चेमध्ये राहिलेले होते. नवी मुंबई टेनिस क्रिकेटवर ज्यांनी अभिराज्य गाजवलाय, नवी मुंबई टेनिस क्रिकेटची ज्यांनी सेवा केलेली आणि बँजो मास्टर देखील आहेत आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो यतीनजी भोईर यांच्या माध्यमातून. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इथे अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आपण पाहतो नमितला वैयक्तिक 48 धावसंख्येची केली अवघ्या 14 चेंडूमध्ये. बघूया अर्धशतक गाठलं जातोय का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नमित देतोय का ते पाहूया. आपण पाहतात NMTC हे आदरणीय संदीपजी गणेश नाईक यांच्या माध्यमातून संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा चेंडू मंदार याचा, इथे मात्र अर्धशतक गाठलं जात आहे. सुरेखाचा फटका आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण. या 2 धावसंख्येने वैयक्तिक 50 अशी धावसंख्या पूर्ण, तिसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण. आणि या टाल्या सांगून जात आहेत की नमितने या मैदानावर काय पराक्रम केलाय. सुरेख अशी फटकेबाजी, बॅटला चुंबन घेतोय, त्या बॅटचा आभार मानतोय आणि संघाला सुद्धा तो एक सलामी देतोय. सुरेख अर्धशतके केली नमित पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या 67च्या घरात पोहोचली गेले. बिनबाद 67 लॉस ऑफ नन. सुरेख फटकेबाजी नमित. आपण पाहतोय पावसाच्या सरी आपण पाहतोय, परंतु इथे नमित सुद्धा कोसलतोय. इथे मात्र सुरेखाचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, सुरेखाचं क्षेत्ररक्षण, त्या दरम्यान स्ट्राईक रोटेट, स्ट्राईक जाते ते पुन्हा एकदा नमित याच्याकडे. नमित भर पावसात आग ओकतोय असं म्हणू शकतो. लगातार 5 षटकार मात्र आजच्या दिवसातली वैशिष्ट्य ठरलेत. 15 चेंडू 51. नमित तयार गोलंदाजीसाठी. मंदार, इथे मात्र सुरेखाचा फटका, त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. आता मात्र थोडस जखडून ठेवलंय असं म्हणू शकतो. कमबॅक करतोय गोलंदाज मंदार. सचिनचं सुद्धा तितकंच कौतुक करायला लागेल. आपल्या सहकार्याला साथ कुठल्या रीतीने द्यावी.
सलामीवीर म्हणून भूमिका निभावताना तुम्हाला संयम असणं सुद्धा आवश्यक असतं. ती भूमिका सुद्धा त्याने पार पाडले. इथे मात्र मिस टायमिंग शॉट म्हणू शकतो. एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते, सांघिक धावसंख्या पोहोचते 71च्या घरात. ड्रिंक्स ब्रेक, पंचांचा इशारा होतोय. 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 71 अशी धावसंख्या. या 71 धावसंख्येमध्ये सिंहाचा वाटा आपण पाहतोय. 16 चेंडूत 52 धावसंख्येची नाबाद अशी खेळी नमित पाटील आणि त्याला साथ देताना सचिन. 8 चेंडूत 15 धावसंख्येची खेळी इथं साकारले. खऱ्या अर्थाने हे 3 दिवस. त्याचबरोबर आणखीन एक शुभ सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय आदरणीय मयूरजी बारवे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. मयूरजी बारवे, आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. NMTCA कमिटीच्या माध्यमातून त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर मी विनंती करतोय यतीनजी भोईर यांना की आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहतो आमच्या व्यासपीठावरती एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान यतीनजी भोईर, मंदारजी परब यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला जातोय. त्यांची उपस्थिती भरपूर महत्वाची आहे. त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल आपला मी आभारी आहे. थँक्यू सो मच. शेवटचं निर्वाणीचं षटक पहिल्या डावातील घेऊन येतोय राकेश. समोर जाईल नमित. राकेश टू नमित अशी जुगलबंदी. पहिला चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळलाय. बाउन्स पद्धतीचा चेंडू होता. बॅटची एज घेतोय. बाकीचं काम पार पाडलं गेलं ते यष्टीरक्षक जयेश याने. पहिला हादरा बसतोय. एक दिग्गज फलंदाज मात्र आता पॅव्हिलियनकडे परतताना दिसतोय, परंतु त्याने त्याचं काम केले. एक आदर्श सलामीवीर म्हणून भूमिका काय असते ती भूमिका त्याने पार पाडले. वैयक्तिक 52 धावसंख्येची खेळी आपण पाहू शकता. SSS लाईव्ह यांच्या माध्यमातून विश्लेषण पाहू शकता. या 17 चेंडूमध्ये 52 धावसंख्येचं विश्लेषण आपण 3 चेंडू निर्धाव केले. 5 वेळा त्यांनी एकेरी धाव, 1 वेळा त्यांनी दुहेरी धाव, 1 वेळा तिहेरी धाव. चौकार मात्र कुठला नव्हता, पण तो 7 षटकार त्याने खेचले. अशा रीतीने धावसंख्या आपण पाहतोय 17 चेंडूत 52 अशी धावसंख्या. चार षटक एका चेंडूचा खेळ झाल्यानंतर आपण पाहतोय DR पाटील संघ धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 71. नवीन फलंदाज आलाय सिद्धू. हा सुद्धा तितक्याच ताकदीचा खेळाडू. बघूया कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राकेश घेऊन येतोय. आता मात्र थोडंसं मिस टायमिंग शॉट येते. क्षेत्ररक्षक जरूर तैनात, परंतु सुरक्षित ठिकाणी चेंडू पडला. त्या दरम्यान दुसरी धाव संख्या सुद्धा पूर्ण केली जाते. या 2 धावसंख्येने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 73. 73 ऑन द बोर्ड आफ्टर 4.2 ओव्हर्स. पावसाच्या सरी आपण पाहतोय. रबर बॉल क्रिकेटचा आपण उत्सव आपण साजरा करतोय असं म्हणू शकतो. आणि या पावसाच्या सरी आणि या पावसामध्ये फलंदाजी बघूया आता कुठल्या रीतीने करतोय सिद्धू आणि सचिन. सुरेख गोलंदाजी. योग्य टप्पा, योग्य दिशा आणि योग्य वेग होता या चेंडूवर. असा तिहेरी संगम गाठला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो आपण. सुरेख चेंडू हाताळलाय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, कारण जोपर्यंत इथे मात्र आता बॅटची एज घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक तैनात होता. सुरेख षटक. हे षटक मात्र दुसऱ्या डावामध्ये निर्णायक ठरू शकतो पुष्पक, कारण जर 4 षटकं जर पाहिली तर अक्षरशः 16 धावसंख्याच्या सरासरीने धावसंख्या होत्या, परंतु 5व्या षटकात मात्र कमबॅक केलं असं आपण म्हणू शकतो, कारण आतापर्यंत फक्त 3 धावसंख्या दिल्यात या राकेश याने. पुढचा चेंडू आता मात्र भिरकावतोय. इट्स अ नीडेड 6. व्हॉट अ शॉट. इट्स अ बीटी. इट्स अ सिक्सर. षटकाराची गरज होती, कारण संघ पुन्हा एकदा बॅकफुटला जात होता, परंतु या षटकाराने मात्र पुन्हा एकदा संजीवनी दिली असं म्हणू शकतो. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. आकर्षक अशी
आकर्षक असा पंच होता षटकाराच्या दिशेने. या 6 धावसंख्येने मात्र धावसंख्या वाढली जाते. पुढचा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू हाताळला. एक तेरी तो एक मेरी असं म्हणू शकतो. पहिला डाव संपुष्टात होतोय. पहिल्या डावाखेर धावसंख्या डी.आर. पाटील संघ 80 धावसंख्या पूर्ण आणि 81 धावसंख्येचं लक्ष असेल ते कुक्षेत अव्हेंजर्स संघासमोर. आपण पाहतोय नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थाने प्रत्येक क्रिकेटपटूचं एक स्वप्न होतं की आपल्या नवी मुंबईमध्ये एक संघटना असावी ज्या संघटनेच्या माध्यमातून क्रिकेटला शिस्त लागेल आणि आपल्या खेळाडूंचं उज्ज्वल भविष्यासाठी एक यशस्वी पाऊल टाकलं जाईल. आणि ते पाऊल टाकण्यासाठी खऱ्या अर्थाने अनेक जणांचं स्वप्न होतं. मग ते मिलिंद भाऊ असेल, विशाल मडवी, प्रमोद पाटील असतील, असे अनेक दिग्गज खेळाडू, शशीदादा असतील, असे अनेक खेळाडूंनी जो क्रिकेटचा इतिहास नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला इतिहास प्रेक्षकांसमोर आजच्या पिढीसमोर येणं आवश्यक होतं. त्यासाठी एक व्यासपीठ होतं. ते व्यासपीठ अनुप असेल, यतीन असेल, अनुप असेल, भूषण, रवी, यतीन, योगेश, सूर्यकांत, प्रवीण, त्यानंतर सर्वच आपल्या नवी मुंबईच्या सर्व कर्णधार यांच्या सहकार्याने नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन ही संस्था आपण स्थापित केली. आणि खऱ्या अर्थाने मी वैयक्तिकरित्या मी भाग्यवान समजतो की या संस्थेचं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मला यतीन असेल आणि अनुपच्या माध्यमातून मला प्राप्त झाली. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. आपण सामन्याकडे जाऊया. पहिला डाव संपल्यानंतर आपण पाहतोय 80 धावसंख्या पूर्ण आणि 81 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेले. मित्रांनो, नवी मुंबई टेनिस क्रिकेटला ऐतिहासिक असा वारसा लाभला गेलाय. अगदी आपण MRI क्रिकेटचा जर विचार केला तर अगदी तिथून विजय मडवी पासून असेल, शंकर पाटील, प्रमोद पाटील, देवनाथ मडवी, शत्रू दलवी असे 51 सरस खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये दिले गेले. अनेक विक्रम नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून दिले गेले. तानाजी काका असतील, असे 51 सरस खेळाडू या माध्यमातून नवी मुंबई क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले. परंतु त्यांचा इतिहास त्यावेळी यूट्यूब नव्हतं, काही सुविधा नव्हती, त्यामुळं तो इतिहास मात्र दडला गेलाय. परंतु आज नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तो इतिहास सुद्धा पुनर्जीवित केला जाईल. आपण पाहतोय चांगली संकल्पना. वेबसाईट सुद्धा पहिल्या दिवशी आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते लॉन्च केलं गेलं आणि त्या वेबसाईटवर सुद्धा येणाऱ्या काळात या सर्व खेळाडूंचा इतिहास सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. आणि खऱ्या अर्थाने पुष्पक जी आवश्यकता होती रबर बॉल आपल्या या क्रीडा स्पर्धेला, तो पाऊस मात्र इथे अगदी कोसलतोय नाही म्हणता येणार, आपल्याला आशीर्वाद देतोय या स्पर्धेला असं म्हणू शकतो. 81 धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीची जोडी आपण पाहतोय. जयेश पाटील आणि स्वराज, जयेश आणि स्वराज अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. बघूया या 81 धावसंख्येचा पाठलाग कुठल्या रीतीने केला जाईल. मागील 3 दिवस आपण या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक 3 दिवस आपण म्हणू शकतो. का ऐतिहासिक दिवस? कारण आपण पाहिलं डोंबिवली असेल, रायगड क्रिकेट, आज जर मागची 10-15 वर्ष जर आपण पाहिली तर नवी मुंबईचं क्रिकेट हे अगदी खूप पुढे होतं. त्याला शिस्त, एक दिग्गज खेळाडू असे होते. परंतु कुठेतरी संघटनात्मक काम होणं आवश्यक होतं आणि ते संघटनात्मक काम करण्याचं काम अनुप पाटील याच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे मित्रांनो, कारण येणाऱ्या काळात या संस्थेचं, या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक इतिहास आपल्या समोर मांडला जाईल. हे अनेक दिग्गज खेळाडू MRI क्रिकेट ज्यावेळी आमच्या घनसोली येथील मोठे शेतमध्ये खेळलं जायचं, आणखी एक नाव विसरून चालणार नाही मित्रांनो, मनोज म्हात्रे, मॅन फ्रॉम करावे. आकर्षक अशी फटकेबाजी त्यांची होती. आजही
मला आठवते 3-4 वर्षापूर्वी त्याने अर्धशतक सुद्धा त्याने गाठलं होतं. असे अनेक दिग्गज खेळाडूंचा इतिहास आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळेल. चला बॅक टू क्रिकेट. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय विजय टू जयेश. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय निर्धाव. लेग बाईसचा इशारा होतोय. पुष्पक 81 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलंय. काय तुझं मनोगत व्यक्त करशील दुसऱ्या डावात? नक्कीच म्हणायला हरकत नाही. जी सुरुवात नमितने आपल्या संघासाठी करून दिली होती ती खूप महत्त्वाची असणार आहे. परंतु जयेश सारखा एक चांगला फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि निश्चितच त्याच्या सोबत आपण बघतोय स्वराज हा एक चांगले खेळाडू मात्र असताना एक मोठ्या धावांचा पाठला करायचा एक चांगला फटका येतोय. स्वराजच्या बॅट मधून येतोय, सरळ सीमारेषा पार जातोय हा षटकार. आपण सायदाच बघायला लागेल तर अशी जी सुरुवात नमितने केली होती ती सुरुवात या दोघांना करावी लागेल. प्रत्येक चेंडू आणि चेंडू महत्वाचा ठरणार आहे, कारण 80 धावांचा डोंगर पल्ला हा चढायचा आहे, पूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे तुम्हाला हावी व्हावं लागणार आहे त्या गोलंदाजांवर. सायनाथ हेच पुष्पक नितांत आवश्यकता, जशा तसं उत्तर देणं आवश्यक होतं आणि ती क्षमता असलेले फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतोय. पुन्हा एकदा स्वराज, पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी गोलंदाज विजय बाजी मारतोय, कमबॅक करतोय असं म्हणू शकतो. परंतु येणारे 3 चेंडू स्वराज आणि जयेश कुठल्या रीतीने खेळून काढतोय ते आपण पाहूया. 81 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेले. पुढचा चेंडू आता मात्र मिस टायमिंग शॉट म्हणेल तिथं क्षेत्ररक्षक मिड विकेटला आपण पाहतोय. थोडेसे मिसफील्ड आणि सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख कव्हर होतं. त्या दरम्यान 2 धावसंख्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली जाते ती 9 धावसंख्येवर. बघा इथे 3 धावा घेता आल्या असत्या, कारण 2 धावा जेव्हा क्षेत्ररक्षकाच्या हातून चेंडू निसटला तेव्हा दोन्ही फलंदाजाचा वेग तिथे कमी झाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विजय. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेबाहेर आणि हा होतोय चौकार. धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विजय समोर जातोय. स्वराज फुलटॉस चेंडू, अर्थात हा चुकीचा चेंडू होता असं म्हणू शकतो. त्याला दंडित जरूर केलं जाईल. 2 धावसंख्या जरूर पूर्ण होत आहे. पंचांचा इशारा आलाय की इट्स नो बॉल आणि ताकीद सुद्धा तितकीच दिली जाईल गोलंदाज विजय याला. धावसंख्या आता मात्र 16 धावसंख्येच्या घरात पोहोचले गेले पुष्पक. जी सरासरी आपण पाहतोय 16.20 धावसंख्येची सरासरी, त्याला मात्र इथं स्पर्श केला गेलाय. पुन्हा एकदा स्वराज. आता मात्र इथं दिशा भरकटली गेली. आता मात्र दबाव स्पष्टपणे आपल्याला दिसून येतोय. धावसंख्या पोहोचली 17 धावसंख्येच्या घरात. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू विजयाचा. विजय टू स्वराज. आता मात्र सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हर. इट्स अ ह्यूज अँड हँडसम 6 बाय मिस्टर स्वराज मात्रे. या 6 धावसंख्येने मात्र धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 81 धावसंख्येला उत्तर देताना 23. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या आपण 23 पाहतोय. मित्रांनो, मी नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा इतिहास मी हे करतोय की अगदी गोलंदाज ज्यावेळी नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा इतिहास सांगला जाईल त्यावेळी निलखन मात्रे या गोलंदाजाला विसरून चालणार नाही. कारण आजही एक उत्कृष्ट इनस्विंग गोलंदाज, सर्वोत्तम इनस्विंग गोलंदाज म्हणून मुंबई क्रिकेटमध्ये प्रेसी या संघामध्ये खेळण्यासाठी सुद्धा त्यांना आमंत्रित केलं गेलं होतं. मनोज मात्रे, इट्स अ डेंजरस बॅट्समन. आज आपण भूषणचे उत्तुंग असे षटकार पाहतो, आज आपण नमितचे षटकार पाहतो, परंतु त्यावेळी मात्र मनोज मात्रे सारखा एक दिग्गज फलंदाज करावे गावाचा त्याचे षटकार पाहण्यासाठी मात्र मैदान फुलून जायची.
त्यानंतर अर्थात विजय मडवी गावठी या खेळाडूला विसरणं चालणार नाही. बघूया जसा सामना पुढे जाईल मी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवेल, कारण हा इतिहास सांगणं आवश्यक आहे. इथे मात्र षटकार, वॉट शॉट, नजाकत आणि आकर्षक फटका आपण म्हणू शकतो. आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटका. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण असे फटके वारंवार पाहत असतो की एज लागून एखादा चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने, परंतु या फटक्यामध्ये कल्पकता होती, या फटक्यामध्ये एक नजाकत होती जयेश याच्या. सुरेख असा फटका आपण पाहतोय. पुढचा चेंडू सुरेख अशी सलामी आपण पाहतोय. एक षटक एका चेंडू नंतर 29 अशी धावसंख्या. आता मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय नकारात्मक चेंडूचा, परंतु इथं थर्ड अंपायरला इथं अपील केले गेले. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. आकर्षक अशी सलामीची भूमिका आपण पार पाडताना पाहतोय. पंचांचा इशारा होता इट्स अ वाईड डिलिव्हरी. नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो सुरेख असा निर्णय म्हणेल मी थर्ड अंपायर पंचांचा. या धावसंख्येने धावसंख्यावरती 30. आकर्षक अशी सलामीची भूमिका आपण पाहतोय. ज्यावेळी सलामी वीर म्हणून नवी मुंबई क्रिकेटचा इतिहास सांगला जाईल त्यावेळी विशाल मडवी आणि बलराम मडवी यांना विसरून चालणार नाही. आकर्षक असे सलामीर होते. शशी मेहर यांना विसरून चालणार नाही. घातक असा सलामीचा फलंदाज या नवी मुंबई क्रिकेटने क्रिकेटला दिला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र सुरेखाचा फटका. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 31च्या घरात. हेमंत एक अष्टपैलू असा खेळाडू आपण गोलंदाजी करताना पाहतोय. फलंदाजीमध्ये मात्र त्याला संधी प्राप्त झाली नव्हती, परंतु गोलंदाजीमध्ये तो आपलं प्रभुत्व दाखवताना दिसतोय. इथे मात्र सुरेख चेंडूची समाप्ती. सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गुणवत्ता तो दाखवतोय. नवी मुंबई क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडूंचा इतिहास सांगितला गेला तर प्रमोद पाटील सानपाडा यांना विसरून चालणार नाही. रवी मात्रे कोपरखैने यांना विसरून चालणार नाही. जगदीश मात्रे बोनकोडे या खेळाडूंना विसरून चालणार नाही. अनेक दिग्गज असे अष्टपैलू खेळाडू दिले गेले आणि या अष्टपैलू खेळाडूंना सलामी देणारा हा षटकार खेचला जातोय. सुरेख असा षटकार. इट्स अ ह्यूज मॅसिव्ह अँड रिस्पेक्टेड सिक्सर बाय मिस्टर स्वराज मात्रे. सुरेख फटका. जसा अष्टपैलू खेळाडूंचं मी वर्णन केलं आणि त्या अष्टपैलू खेळाडूंना सलामी देणारा हा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पुष्पक आपण पाहू शकतो. अगदी फोटो काढावा असा हा षटकार आणि त्याची फ्रेम करून स्वराजने त्याच्या घरात त्याला मानाने सन्मानाने दाखवावा असा षटकार होता. धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय. .37 ऑन द बोर्ड. 37 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर. स्वराज खेळतोय 8 चेंडू 26 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू हेमंत्याचा. आता मात्र पुन्हा एकदा इथे मात्र षटकार होतोय. बॅक टू 6. स्वराज मात्र ऑन फायर. आपली गुणवत्ता मात्र दाखवून देतोय. मला 5 षटकार जरूर खेचले गेलेत, परंतु त्या 5 षटकारांची भरपाई करण्याची क्षमता माझ्यामध्ये माझ्या मनगटामध्ये आहे. याचं उत्तर त्याचं प्रात्यक्षिक मात्र तो दाखवतोय. स्वराज मात्रे
आपल्या लौकिका साजेशी अशी फलंदाजी करतोय. 81 धावसंख्येला उत्तर देताना मात्र आकर्षक फटकेबाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर बॅक टू बॅक 3-6 हा दर्जा मात्र दाखवून देतोय आपल्या फलंदाजीचा. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाखेर धावसंख्या आपण पाहतोय 49 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा 3 षटकासाठी आपल्या समोर जोडले जातील माझे परममित्र पुष्पक पाटील. धन्यवाद साई. आणि निश्चितच म्हटलं होतं की जी अपेक्षा होती आणि ती अपेक्षा मात्र पूर्ण करताना स्वराज आपल्या संघासाठी, कुक्षेत या संघासाठी, कुक्षेत वॉरियर्स या संघामध्ये आपण बघतो यांच्या तंबूमध्ये मात्र उत्साही वातावरण. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय 3 चेंडूवर 3 षटकार काय लगावले स्वराज याने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय त्याचे 3 षटकार. हा दुसरा षटकार. का देखणे फटके, का देखणा फलंदाज आहे तो म्हणजे स्वराज. पूर्णपणे अपेक्षा आहेत या फलंदाजांकडून, कारण 81 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. धावसंख्या आता मात्र ती पोचली आहे, ती म्हणजे 49 वर. अजूनही 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. पूर्णपणे हे समीकरण. स्विंग बॉल तर तिसरा षटक कंपल्सरी स्विंग बॉल आहे आणि निश्चितच आपल्याला पाहायला खूपच मजा नाही, कारण 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. आणि एक खंबे फलंदाज, दोन्ही खंबे फलंदाज. सुरुवातीची जोडी अजूनपर्यंत खेळपट्टीवर आपण बघतोय ती म्हणजे जयेश आणि स्वराज. निश्चितच मागील सामन्याचा जो सामना विठारला होता तो जयेश आता मात्र स्ट्राईक वर जातोय. बघूया डी.आर. पाटील वॉरियर्स या संघाकडून मात्र संघनायक कोणाच्या हातामध्ये मात्र तिसऱ्या षटकाची कमांड देतोय. गोलंदाज कुंजन येतो. कुंजन स्विंग बॉल घेऊन आपण पाहतोय. आता मात्र येते कड लागते आणि जे होत्याचं नव्हतं होतं ते क्रिकेटमध्ये तो क्षण येते अनुभवायला मिळतोय, कारण जयेशला परतावं लागतंय. महत्वाचा धुरा होता, खेळणं थांबणं ज्याच्या कडे मात्र क्षमता होती आणि निश्चितच होडीचा वल्ला याच्या हातामध्ये होता, त्याला मात्र निराश मुद्रा घेऊन परतावा लागतंय. आणि पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला मोहरा मात्र तंबूच्या दिशेने परततोय. आणि येथे मात्र थोडीशी धावसंख्येला जो आकार देण्याचा प्रयत्न होता तो मात्र जयेशच्या प्रयत्नातून अपयशी ठरतोय आणि जयेश मात्र आपल्या तंबूमध्ये परतताना. जे अभय आपल्या माध्यमातून एक सुंदर गाणं येथे मात्र पाहायला मिळालं, परंतु आता नवीन फलंदाज जातोय जयेश जागा भरून काढण्यासाठी. सिद्धेश पूर्णपणे अष्टपैलू खेळाडू, पूर्णपणे फलंदाज. हे हिरे मोहरे टिपलेत NMTCAच्या माध्यमातून जी चांगली संकल्पना उदयास आली आहे आणि त्याच उदयासून येताना या संकल्पनेचा आजचा हा तिसरा दिवस आणि ज्याची अपेक्षा होती 2 दिवस मात्र पावसाची हजेरी येथे लावली नव्हती, परंतु तिसऱ्या दिवशी अपेक्षित फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच पावसाने ती साथ दिली आहे आणि जी अपूर्णता होती तिची पूर्तता मात्र येथे करून दिली आहे. जातोय पुढचा चेंडू, आता मात्र भिरकावून दिलाय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि आणि नाही नाही महत्वाचं असतं. नाराज गोलंदाज, अपेक्षा आहेच यार तुमच्याकडून. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता, परंतु दुर्दैव सुदैव जर तर सुख आणि दुःख मात्र क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं आणि त्याचंच एक जित जातं उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळालं आहे. कुठल्या तरी तंबूमध्ये उत्साह आणि कुठल्या तरी तंबूमध्ये मात्र निराशा पाहायला मिळाली आहे. निश्चितच आपण बघतोय बातचीत महत्वाची होतीये, महत्वाचा धुरा आहे, महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. कुक्षत ॲव्हेंजर्स आणि डी.आर. पाटील दोन्ही मातबर संघ आहेत, परंतु मजल मात्र कुठला संघ मात्र मारतोय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. आता मात्र उलसिली घेणारा चेंडू होता, सोडून दिला, अवे फ्रॉम द बाडी, दुरावला होता, मागे सरसावला होता फलंदाज, परंतु चेंडूफळी आणि चेंडू यांचं मेतकूट समीकरण यांची स्पर्श मात्र कुठं जाणवला नाहीये. चेंडू सरळ मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन थांबलाय.
जातोय पुन्हा एकदा कुंजन. हो 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 हो, बॅक टू बॅक स्विंग चेंडू आहे. येथे मात्र पूर्णपणे अंतर गाठलेलं नाहीये, परतावं लागतंय. सुंदर झेल तिथे टिपला जातोय आणि दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजे कुक्षेत अव्हेंजर संघाचा. आणि थोडाशी निराद मुद्रा घेऊन मात्र परततोय हा फलंदाज. यस साई, काय सांगशील? सामन्याला वेगळं वळण येताना दिसतंय, एक वेगळा रंग मात्र येताना दिसतोय. येस पुष्पक, विकेट खूप महत्वाची होती आणि ती विकेट मात्र प्राप्त केले, परंतु या संकटातून सावरायला लागेल संघाला. बघूया जयेशच्या डोक्यातून काय प्लॅन येतोय, कुठला फलंदाज तिथे जातोय. परंतु तितकंच मी कौतुक करेल क्षेत्ररक्षक करणार, नमितचं कौतुक करेल ज्या रीतीने व्यूहरचना आखली जाते. अजूनही गुडघे टेकले गेले नाहीत याचं उत्तर मात्र दिलं जातं या विकेटने. एक चांगलं क्रिकेट, चांगली लढत प्रेक्षकांसाठी असेल याच्यात मात्र तिल मात्र शंका नाही. आणि त्याचबरोबर पादा ज्यांचं नुकतंच आगमन होते, नावडे गावाचे सरपंच सन्माननीय आदरणीय किरणजी खाणावकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचबरोबर सन्माननीय पेंदर गावचे आमचे सन्माननीय आदरणीय उद्योजक रोहनजी भोईर यांचं आगमन झालं, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. फायनलचा दिवस, फायनलच्या दिवसामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आमच्या या व्यासपीठावरती. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि सन्माननीय विशालजी पाटील साहेब असतील आणि आशिषजी चौधरी साहेब असतील यांचंही आम्ही NMTCA या कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. षटक संपल्यानंतर आपण नक्कीच या सर्व पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत. तोपर्यंत जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. 14 चेंडू आणि 30 धावांची गरज, रंगतदार लढत, लंगतदार क्रिकेट. यस, टॅप केलं चेंडू आणि वाट बघितली, मान सन्मान दिशा दाखवली. एक धाव पूर्ण केली, दुसरा धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न मात्र पाठ चालतोय. स्वतःचं खातं मात्र 2 धावांनी उघडलं सर्वेशने. बघा, एक चांगला फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवर आहे, आपण बघतोय स्वराज सारखा, आणि त्याला साथ द्यायला मात्र आता नवीन फलंदाज आलाय सर्वेश. तिसरं षटक, स्विंग बॉलचं जे षटक मात्र प्रगतीपथावर असताना आखोटापाचा चेंडू पूर्णपणे हेरून दिलाय. महत्वाचा दुरा असतो, नवीन फलंदाज आहे, परंतु ह्या फटक्यातून मात्र मी माझी ओळख करून देईन असा हा देखणा फटका मात्र येतोय. तो म्हणजे सर्वेशच्या फलंदाजीतून, चेंडू फळीतून, आणि 6 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकला जातोय. संघ मात्र पोहोचतोय 59 वर. जबरदस्त फलंदाजी, महत्वाचा षटकार, निर्णायक षटकार असू शकतो का साईभाऊ? काय असेल या षटकाराचं राज? शेवटचा चेंडू होता, स्विंग बॉल होता, आणि त्या स्विंग बॉलवर षटकार मारणं खूप कठीण असतं, आणि पाऊस पडताना सुद्धा. पुष्पक, नितांत आवश्यकता होती, कारण या पावसामध्ये फलंदाजी करणं नेहमीच सोपं नसतं. परंतु या फलंदाजाने दाखवून दिले, या षटकाराने समीकरण बदलले गेले. 12 चेंडू 22 धावा असं समीकरण. सुरेख फटकेबाजी. सर्वेश आणि स्वराज अजून खेळपट्टीवर आहे. पुष्पक, ही जमेची बाजू आहे संघाची. जोपर्यंत आणि स्वराज खेळपट्टीवर असेल तोपर्यंत चित्र मात्र तुम्हाला वेगळं पाहायला भेटेल. त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय सचिन नाईक यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि टॉनी टायटन्स टीमचे कॅप्टन, वन सोल्युशन टीमचे कॅप्टन सचिन नाईक आपण या, आणि टॉनी टायटन्स टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. सचिन नाईक आणि धीरज भोईर आपण असाल तर या. काही नियमावली आहेत, या कमिटी मेंबर आमचे तुमच्यापर्यंत घेऊन येतील, तर आपण संपर्क साधायचा प्लीज या. टॉनी टायटन्स टीमचे कॅप्टन आपण या. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. एक रंगतदार लढत. अनिकेत येतोय. संघ नायकाने पूर्णपणे विश्वास दाखवलाय. 12 चेंडू 22 धावा. राईट आर्म राऊंड मारा करतोय, आणि येथे मात्र झेल होता, परंतु आज दिवस आहे स्वराजचा, थांबणार नाहीये. कारण एकच गोष्ट लोक लक्षात ठेवतात, उगवत्या सूर्याला लोक नमस्कार करतात, तर मावळत्या नाही. आणि हा उभरता सितारा आहे, उगवता सूर्य आहे, तो म्हणजे कुक्षेत वॉरियर्सच्या संघासाठी महत्वाची धुरा ज्याने सांभाळली आहे मागच्या सामन्यामध्ये. आणि आत्ता सामन्यामध्ये आपण बघतोय चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून झाली, ज्याने चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली, स्वराजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघ मात्र पोचलाय, तो म्हणजे
61 वर 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्वराज हवे फ्रॉम द बॉडी, थोडासा दुरावलाय. पंच कवायत करतायत. यस बघतोय आपण, पंचांच्या डाव्या यष्टी बाहेर जाणारा चेंडू होता, दुरावला होता, पंचांनी कवायत केली. सांगितलं अवांतर चेंडूचा धाव मात्र टाकण येते पूर्ण झाली आणि एक धाव मात्र नक्कीच मिळाली आहेरच्या स्वरूपात. संघ हा पोचलाय तो म्हणजे 62 वर 62. पुढचा चेंडू आपण बघतो डिप्स करल्याच्या क्षेत्राच्या चेंडूपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. कॉल दिलाय परंतु स्थिरावलाय, माघारी पाठवले. झेंगट नकोय, नसती ती अडचण नकोय आपल्या संघावर, कारण स्वराज महत्वाचा आहे संघासाठी. यश महत्वाचा नियमाचा आहे की दोन्ही फलंदाज हे रनिंग मध्ये पाहिजे दुसरा धाव घेण्यासाठी. हितगुज बातचीत होते कारण आपल्याला पुढे जायचं आहे. कुठल्या संघाला मात्र या सामन्यामध्ये बघायचं विजयश्री प्राप्त होतोय. जातोय पुन्हा एकदा अनिकेत पुढचा चेंडू घेऊन आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय. येते हा ना करता 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 मात्र डॉट बॉल आलाय. नाही, या चेंडूची गरज नाहीये. आडव्या बॅटने खेळला होता परंतु चेंडूवरची नजर मात्र हटली होती. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवणं महत्वाचं असतं आणि निश्चितच कमबॅक करतोय पुन्हा एकदा अनिकेत आपल्या संघासाठी, कारण चेंडूंची टाकण मात्र कमी आहे. धावांचा झर मात्र खूप जास्त पार करायचा आहे. जातोय अनिकेत पुढचा चेंडू, आखो टपात चेंडू होता, बॅटची कड घेतली, चेंडू आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या याच्यामध्ये, परंतु त्या जागेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक स्वतः धावत जातोय. मात्र एकच धाव तिथे मिळते. थोडासा निराश दिसतोय सर्वेश, कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे, आतिषबाजीची गरज आहे आणि सर्वेश मात्र नॉन स्ट्राईकला आपण बघतोय जाताना. संघ आता मात्र पोहोचतोय तो म्हणजे 64 वर. धावा 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. एक मोठा फटका सामन्याचं चित्र बदलू शकतो. साहेब काय सांगाल? आपण समीकरण पाहतो, 8 चेंडू 17 धावा. स्वराज 12 चेंडूत 39 धावसंख्येची गेली सजवतोय, म्हणजेच त्याचा आत्मविश्वास इथं उंचावला गेला आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर तो फटकेबाजी सहजरित्या करू शकतो. हे चित्र आपण पाहू शकतो. परंतु पाहूया, इथे मात्र आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली असते असं म्हटलं जातं. याचं जिवंत उदाहरण आपण पाहतोय स्वराजच्या माध्यमातून. इट्स अ ह्यूज मॅसिव्ह अँड हँडसम सिक्स बाय मिस्टर स्वराज मात्रे. जोपर्यंत स्वराज आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे. पूर्णपणे एका हाती हा लढाई लढतोय आपल्या संघासाठी. निश्चितच म्हटल्याप्रमाणे चेंडूची पाहणी करतोय, महत्वाची दुरा सांभाळतोय, संघाला सावरलाय. आपल्या जी बोट बुडणार होती त्या नावेला मात्र किनाऱ्यावर नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न स्वराजच्या माध्यमातून दिसतोय. संघ मात्र पोहोचलाय तो म्हणजे 70 वर. आता माफक म्हणता येणार नाहीये परंतु पूर्ण करायचे आहेत. फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. अनिकेत आणि आता मात्र हा जम्प शॉट, तेथे क्षेत्ररक्षक थोडासा दुरावला. प्रयत्न चांगला होता परंतु हा पावसाळी खेळ आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला सहसा मैदानात धावता येणार नाहीये. क्या बात आहे, जबरदस्त खेळी, परंतु येथे धावा पूर्ण केल्या आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघा इक्वेशन काय होतं, 30 चेंडू आणि 81. परंतु तुमच्या मनामध्ये जर जिद्द असेल तर कुठलीही गोष्ट म्हणतात ना ती अशक्य नाहीये. ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि तुमच्या प्रयत्नांनीच ती पूर्ण होऊ शकते. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण ते म्हणजे स्वराजच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कारण गरज होती, आपल्या संघाला सावरायचं होतं. जयेश सारखा चांगला फलंदाज मात्र परतला आणि जयेश सोबत आपण बघितलं सिद्धेश सुद्धा परतला होता. 2 गडी बाद धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 73 वर. आणि आता मात्र इक्वेशन रूप बदललंय, या सामन्याने मात्र रंग बदललाय. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बघूया शेवटचं शकेरचं अनामारीचं आणि अखेरच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं,
परंतु 8 धावांचं ते षटक म्हटलं जाईल, कारण 8 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. स्वतः नमित पाटील कर्णधार येतोय, तर काय रणनीती असू शकते साहेब भाऊ? कारण 6 चेंडू आणि 8च धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, कारण असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे मूर्खाचं लक्षण आहे. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काही सांगू शकणार नाहीये, परंतु एक अंदाज मात्र लावू शकता. पहिले 2 चेंडू महत्वाचे असतील पुष्पक. पहिल्या 2 चेंडूवर जर स्वराजची विकेट बाद होते तर सामन्यामध्ये मात्र पडतू शकतो प्रतिस्पर्धी संघ. परंतु इथे चित्र वेगळं. पहिल्या चेंडूवर चित्र स्पष्ट केलंय. 50 धावसंख्या वैयक्तिक पूर्ण केल्या जाते स्वराज प्रल्हाद म्हात्रे. व्हॉट अ बॅटिंग! काय चॅलेंज समोर होतं. मला 5 षटकार खेचले गेले होते, सलग 5 षटकार, परंतु त्याच गोलंदाजा विरुद्ध त्याने षटकार मारून अर्धशतक साजरं केलं. याला म्हटलं जातं क्रिकेट. सुरेख अविस्मरणीय अशी फलंदाजी आपण पाहिली. यस, कॅल्क्युलेटिंग गेम असतं, समीकरण जुळवाजुळवी असते आणि क्रिकेटला बऱ्याचशा बड्या लोकांनी गणित म्हणून सुद्धा संबोधलेलं आहे. गणितांचा खेळ आहे, आकड्यांचा खेळ आहे आणि या आकड्यांच्या खेळामध्ये समीकरण तुमच्या डोक्यामध्ये ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण आता आपण बघतोय षटकारानंतर धावसंख्या पोहोचली आहे ती आपण 79 79 वर. माफक फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे सामना विजयासाठी. पूर्णपणे दारमदार स्वराजने आपल्या खांद्यावर घेतली आहे. पायावर चेंडू आदळला, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न घातक असतो म्हटलं जातं आणि तेच घातक चेंडू मात्र नमितच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि येथे खेळी संपुष्टात आली आहे. मध्ये एक वाघाची खेळी निश्चितच म्हणायला हरकत नाहीये. एक चांगली झेप ज्याने घेतली होती, आपल्या संघाला मात्र विजयाच्या दारी पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न ज्याने केलाय तो मात्र स्वराज तंबूच्या दिशेने परततोय. तिसरा हादरा येथे बसतोय 79 या धावसंख्येवर. जरा जोरदार टाळ्या वाजवा यार प्रेक्षकांनो. चांगलं मनोरंजन पाहायला मिळते. 3 डॉट बॉल गेले, 16 चेंडू मध्ये तब्बल 54 धावा ठोकल्या स्वराजाने. हॅट्स ऑफ यार, जबरदस्त क्रिकेट. आक्रमकता सातत्याने ज्याच्या चेंडूबळीतून पाहायला मिळते तो स्वराज मात्र बाद झालाय. एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि आता मात्र धावसंख्या हवी आहे ती 81चा टप्पा पार करताना. चेंडू किती आहेत? 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. अजूनही क्रिकेट जिवंत आहे. साहेब काय सांगाल? 4 चेंडू 2 धावांची गरज. इथे विजय भोईर बसलेले आहेत. मला आजही सद्गुरू मैदानातील एक सामना पाहतोय. तुर्बे संघाविरुद्ध 6 चेंडूत 2 धावसंख्या असताना माझा अंदाज चुकू शकतो, त्या धावसंख्या रोखल्या होत्या. तो पराक्रम इथे घडेल का ते आपण पाहूया. त्यावेळी प्रवीण पाटील सारखा फलंदाज, कुमार पाटील सारखा फलंदाज समोर असताना विजय भोईरने तो पराक्रम केला होता. ती आठवण जाग्या करेल का बघूया. इथे सुरेख चेंडू आणि इथे काय घडतंय? फलंदाज बाद पायचीच्या रूपात इथं दिला गेलाय. इथं LBW साठी कुठलाही रेफर म्हणजे तुम्हाला अपील करता येणार नाही. धन्यवाद. आपण पाहतो चित्र बदललं गेले. पुष्पकने जसा प्रश्न विचारला होता की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि तेच चित्र मात्र या शेवटच्या 2 चेंडूवर आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू नाट्यमेर इथे आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर लगातारच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत आणि नमित मात्र सांगून जातोय की आम्ही गुडघे टेकलेले नाहीत. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकतो, एक निरीक्षण करू शकतो की फलंदाज अगदी बाद होता. सुरेख पंचांची भूमिका. उदय तांडेल सर तिथे आहेत. आपला इतक्या वर्षाचा अनुभव, स्वतः एक उत्कृष्ट नामवंत ग्रेट ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख आणि आपला अनुभव मात्र ते पणाला लावतायत. आता 3 चेंडू 2 धावा. फलंदाजीसाठी आलाय मेहबूब. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. नमित सुरेखरित्या फटकेबाजी करतोय. हॅट्रिकचा चेंडू. इथे मात्र झेल पकडला जातोय आणि ते हॅट्रिक साजरी केली जाते. काय सामना सुरू आहे. अगदी हृदयाचे ठोके मात्र वारंवार दिशा बदलली जाते. पुष्पक काय म्हणशील?
अगदी अविस्मरणीय असा सामना. एवढंच सांगू शकतो की दोन्ही संघ मला कोमामध्ये गेले असतील, कारण महत्वाचा सामना आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं, ह्याला म्हणतात क्रिकेट. मी मगाशीच म्हटलं होतं भविष्यवाणी करणं चुकीचं ठरू शकतं, कारण 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती आणि आता खेळ आला 2 चेंडू 2 धावा आणि कंपल्सरी चेस आहे, म्हणजे तुम्हाला ह्या 2 धावा पूर्ण करायच्या आहेतच. ओह, परंतु येथे कौतुक नमीतचं करावं लागेल. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार खाल्ल्यानंतर आपण बघितलं हॅट्रिक पूर्ण केली, ती म्हणजे 3 गडी बाद केले आणि महत्वाचे गडी बाद केले. आणि आता 2 नौके फलंदाज मात्र सर्वेश आणि वेदांत. कंपल्सरी चेस आहे, पुन्हा एकदा मी सांगतोय कंपल्सरी चेस आहे. तुम्हाला 2 धावा बनवायच्या आहेतच. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. आक्रमकता या सामन्यात पाहायला मिळते. जातोय नमित, राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू जातोय हवेत 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 हवेत. हो 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 हो, काय सामना आहे यार, जबरदस्त सामना. वय वर्ष जरी माझं 80 झालं तरी हा सामना मात्र लक्षात राहील. NMTCA ची ही कमाल आहे, जी संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेतून आज हा सामना बघतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कोणाला हृदयाचा त्रास असेल तर कृपया हा चेंडू बघू नका, विनंती आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. काय सामना आहे, वॉच मॅच. जबरदस्त क्रिकेट, हाच तो क्रिकेट आहे. रंग बदलतो, सुख देतो, दुःख देतो, जर तर किंतु परंतु खूप गोष्टी आहेत. कुठल्या तंबूमध्ये आनंद आहे तर कुठल्या तंबूमध्ये दुःख आहे. परंतु अजूनही खेळ संपलेला नाहीये. 1 चेंडू शिल्लक आहे आणि ह्या एका चेंडूवरच कुठल्या संघाचं भवितव्य काय लिहिलं जात आहे ते आपल्याला कळणार आहे. नवीन फलंदाज जातोय अनिकेत. नवीन जोडी म्हणायला हरकत नाहीये, कारण दोघांनी अजूनपर्यंत एकही चेंडू खेळून काढलेला नाहीये. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्यायचे, जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. आज NMTC ने दोघांनी या संघटनेने आज खऱ्या अर्थाने जी मेहनत, जी भले 1 महिना अगोदरपासून पुष्पक सर करत होते, ती आज आपल्याला दिसते. तमाम नवी मुंबईकरांचं प्रेम, अनुप पाटीलची मेहनत, भूषण पाटील यांची मेहनत, संपूर्ण कमिटीची मेहनत आज दिसते. 1 चेंडू 2 धावसिंगीची गरज. जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये. कंपल्सरी रनिंग करायची आहे. दोन्ही फलंदाजांना सूचना आहे, कारण तरच रन गणली जाईल. कंपल्सरी रनिंग. जरा जोरदार टाळ्या वाजवायत पब्लिक. 1 चेंडू 2 धावा. टाळ्या वाजू द्या, टाळ्या वाजत राहू द्या. महत्वाचा सामना आहे, या खेळाडूंची मेहनत आहे. 1 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू येते 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 येते. काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. परंतु बघूया पंच थांबवलाय अजूनपर्यंत. येते मात्र गुलदस्त्यामध्ये अजून निर्णय. सगळ्यांचं लक्ष आमच्या जवळ लागलंय. गुलदस्त्यामध्ये निर्णय आहे, निर्णायक क्षण आहे, महत्वाचा क्षण आहे. आता आपण बघतोय 1 चेंडू हा महत्वाचा आहे आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवलेला आहे. हा चेंडू हा चेंडू हा चेंडू पंच कळवतील थोड्याच वेळात. निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. त्या चेंडूची पाहणी करतोय, मॉनिटर स्क्रीनवर आम्ही पाहणी करतोय आणि निश्चितच अनुभवी पंच आहेत. त्यांच्या ह्या अनुभवातून एकच चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघतोय तर 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 बघा, आजचं जे जुग हे खूप पुढं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण हा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून हा निर्णय देणार आहोत. ही खूप जमेची बाजू आहे आणि त्या जमेच्या बाजूमध्ये आपण हा निर्णय बघतोय. बघूया निर्णय काय देतात, कारण दोन्हीही संघांच्या तंबूमध्ये मात्र हृदयाचे ठोके हे वाढले असतील. दोन्हीही संघाच्या तंबूमध्ये मात्र नक्कीच हृदयाचे धडधड ही वाढली असेल, हार्टबीट्स त्यांचे वाढले असतील, कारण तिन्ही पंच मात्र एकजुटीने या नजरेने मात्र हा निर्णय देणार आहेत.
पंच डिस्कस करतायत आणि हा निर्णय फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी निर्णय घेतलाय. खूप मॅच केली होती, खूप पाहणी केली होती. आदरणीय नावडे गावचे सरपंच किरणजी खानावकर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी द्यायची आहे. आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर नमित पाटील ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. नमित आपण या लवकरात लवकर. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला नमित पाटील. कुक्षत अव्हेंजर्स संघ हा लाईफ टाइम सामना जो आहे ना कुक्षत अव्हेंजर्स टीमच्या प्रत्येक खेळाडूला आठवण राहील. नमित पाटील या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. पहिला बॉल षटका टोकला स्वराज म्हात्रेने. 5 मध्ये 2ची गरज असताना तिथून बाद झाला स्वराज म्हात्रे. लगातार 4 विकेट्स मिळाले नमित पाटीलला. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला तिसरा संघ सापडलाय. कालच्या दिवसामध्ये देखील एक चांगला सामना पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये हा तर लाजवाब होता. नमित आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नमितला या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. सरपंच आमचे नावडे गावचे किरणजी खानावकर सर यांच्या शुभ हस्ते त्याला मेडल आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी पुरस्कृत केलं जाईल. एकदा जोरदार टाळ्या नमित पाटील यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. पुष्पक सर एक प्रश्न विचारतील. येस नमित, बघा सुरुवात चांगली केली होतीस तू. 5 षटकार लगावले होतेस कारण 30 चेंडू मध्ये 81 धावा. पण स्वराज थांबला नव्हता. बरोबर, स्वराज थांबला नव्हता. शेवटचं षटक तू तुझ्या हातात घेतलंस. पहिल्या चेंडूवर षटकार लागला पण शेवटचा चेंडू तुला टाकायचा होता तेव्हा एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती. तुझी रणनीती काय होती? तुझ्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी मी हा प्रश्न विचारतोय. कारण गरज काय होती? दोन्ही संघांना जिंकायचं होतं आणि पुढच्या फेरीत प्रवेश करायचं होतं. कारण तिसरा संघ हा निवडला जाणार होता या चेंडूवर. आणि त्या चेंडूवर तुझ्या मनात काय चाललेलं? कसा टाकायचा? काय प्रकार करायचा? कशा प्रकारे मात्र थांबवायचा त्या फलंदाजाला? मनात तर काय नव्हतं, फक्त एवढं होतं की डॉट करायचा बॉल आणि त्या जिद्दीने मी टाकला. नक्कीच पुढच्या वाटचाली साठी तुला हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि नमित पाटील यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते दिलं जाईल. मयुरेश पाटील कोपखेडणे यांच्या वतीने देखील नमित पाटील यांना 2000 रुपयाचे पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. तसेच त्यांनी स्वराज यांच्या खेळीसाठी सुद्धा 2000 रुपये दिलेले आहेत. राम बडे यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं. वेल प्लेड नमित पाटील. आणि यानंतर आपण सन्मान घेणार आहोत. तर मी विनंती करतोय NMTCA कमिटीला की सन्माननीय आदरणीय नावडे गावचे सरपंच किरणजी खानावकर